हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये. आज मी इथं मस्त अशी क्रंची आणि कुरकुरीत अशी खेकडा भजी बनवणार आहे. चला तर पाहूया बघ. आता मी इथं दोन मस्त असे कांदे घेतलेले आहेत. आता त्याचा छिलका वरचा काढून घेतला आहे मी आणि स्वच्छ धुवून कांदे घेतलेले आहेत. आता व्यवस्थित मी पातळ असा लांब लांब कांदा कट करून घेते. बघा आता इथं मी उभा कांदा कापून घेतलेला आहे मस्त. आता मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि मस्त स्वच्छ धुवून कट करून घेते. आता तुम्ही इथं कमी जास्त करू शकताय. मी इथं थोडीशीच घेतलेली आहे. आता मी इथं बेसन पीठ घेतलं आहे. इथं मी अर्धी वाटीच बेसन पीठ घेतलं आहे. आता तुम्ही जर कमी जास्त करायचं असेल तर कमी जास्त करू शकताय. बघा पाहू शकताय मी इथं आता कांदा टाकून घेते. आता तो जो कट केलेला आहे तो पूर्णपणे मी सगळा घेतलेला आहे, 2 कांदे. आता मी इथं कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे मी. आता इथं क्रश करून घेतलेला आहे आणि जिरे जिरे मी टाकलेले आहेत इथं आणि मीठ 1 चम्मच. जिरं फक्त मी अर्धा चम्मचच टाकला आहे आणि चिमूटभर हळद. आता इथं थोडासा सोडा मी टाकून घेते, चिमूटभर. जास्त टाकायचा नाही सोडा, कारण ते जास्त भजी तेल पितात त्याच्यामुळे. आणि मधून आपण लाल लाल पडतात त्याच्यामुळे जास्त सोडा वापरायचा नाही याच्यामध्ये. बघा आता याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी ॲड करते. आता एकदम पाणी नाही ॲड करायचं आहे आपल्याला. थोडं थोडंसं करून मी व्यवस्थित असं बेटर बनवून घेतलं आहे. आता मी इथं तेल गरम करून घेतलंय. मीडियमच तेल गरम करून घ्यायचंय, कमी जास्त करायचं नाही. आता मी इथं भजी टाकून घेते. बघा आता इथं मी सगळीकडे भजी टाकून घेतलेले आहेत आणि छान असे तळून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या बाजूने पण मी व्यवस्थित असे तळून घेते. बघा पाहू शकता मी इथं दुसऱ्या बाजूने पण भजी तळून घेते आणि छान असं 2-3 मिनटं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. बघा तेल पूर्णपणे थंड व्हायला लागलेलं आहे आणि भजी रेडी झालेली आहेत. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. बघा आता इथं मी 2 वेळा भजी काढून घेतलेले आहेत. दुसऱ्यांदा पण मी बनवून घेतलेली आहेत. बघा पाहू शकताय मस्त अशी क्रंची आणि कुरकुरीत भजी तयार आहेत. बघा पाहू शकता इथं मस्त असं मी भजी तोडून दाखवते. इथं छान असे मधून आतून सुद्धा छान क्रिस्पी अशी तळलेली आहेत. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्वस्त खा, मस्त रहा.